एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या बापाला बोलण्या अगोदर आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलंय याचा विचार करा. कारण तुम्ही रस्त्यात चालत असताना तुमची चप्पल फाटत असेल, तुम्हाला भुकेची जाणीव होत असेल, तुमच्या रस्त्यामध्ये अनेक संकट येत असतील, कोणीतरी तुमचा विश्वासघात करत असेल, त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपला बाप आपल्या मागं खंबीरपणे उभा आहे. आपली चप्पल फाटायच्या आत आपल्या पायासमोर दुसरी चप्पल आणून ठेवणारा आपला बाप असतो. आपल्याला भुकेची जाणीव होण्या अगोदर ताटातले 2 घास आपल्या ताटामध्ये ठेवणारा आपला बाप असतो. आपल्यावरती लाखो संकट येत असतील, पण त्या संकटांना आपल्या समोर उभं राहून छातीवरती झेलणारा आपला बाप असतो. आपल्या अनेक जणांनी विश्वासघात केला असेल, अनेक जण आपल्या पाठीमागे ते खंजीर खुपसत असतील, पण आपल्या पाठीमागं उभं राहून ती खंजीर आपल्या पाठीवरती झेलणारा आपला बाप असतो. त्यामुळं बापाला बोलण्या अगोदर विचार करा. बोलला असेल बाप तुम्हाला रागाच्या भरामध्ये, सोडून द्या. झाले असतील अपमान बापाकडून तुमचे, नका मनावर घेऊ. एखादं काम तुमच्याकडून चुकल्यानंतर माझ्या पोराला काही जमतच नाही असं सुद्धा तुमचा बाप म्हटला असेल, ते सुद्धा सोडून द्या. कारण किंवा एखादी छोटी मोठी लढाई जर तुम्ही हरले तरी त्याला चालतं, पण ज्यावेळेस तुमचा बाप नसेल त्यावेळेस आयुष्यातली लढाई तुम्ही हरले नाही पाहिजे हे बापाला तळमळीनं वाटत असतं.